लोकल ट्रेनमध्ये चोरी होणं किंवा एक्सप्रेसमध्ये चोरी होणं काही नवीन नाहीये, पण यावेळी तर थेट कोट्यावधींची चोरी करून चोरट्यांनी पोलिसांनाही डोकेदुखी दिली आहे। ही घटना घडली सोलापूर मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये। 6 डिसेंबरला मध्यरात्री एसी फर्स्ट क्लास कोचमध्ये प्रवास करणाऱ्या अभयकुमार जैन नावाच्या प्रवासाच्या लॉक केलेल्या ट्रॉली बॅगमधून जवळपास 5 किलो सोनं चोरी झालं, म्हणजे थेट 5.5 कोटींची चोरी झाली। जैन हे त्यांच्या मुलीसोबत 49 आणि 51 या बर्थमध्ये प्रवास करत होते। त्यांच्या 2 ट्रॉली बॅग होत्या, त्यापैकी एका बॅगमध्ये सोन्याचे दागिने होते। झोपण्याआधी त्यांनी त्या बॅग लॉक करून बर्थ खाली ठेवल्या सुद्धा। दुसऱ्या दिवशी सकाळी कल्याण स्टेशन जवळ जाग आली तेव्हा बॅग गायब झाल्या असल्याचं त्यांना समजलं। त्यांनी लगेचच टीसीला सांगितलं, हेल्पलाईनला कॉल केला, मग त्यांना कल्याण जीआरपी कडे तक्रार नोंदवायला सांगण्यात आलं। पोलिसात तक्रार करताना त्यांनी दागिन्यांची पूर्ण यादी व तपशील दिलाय। चोरी केलेली बॅग निळ्या काळ्या रंगाची अमेरिकन टुरिस्टर होती आणि त्यात पांढऱ्या बॉक्समध्ये सगळे दागिने, नेकलेस, मंगळसूत्र, अंगठ्या, चेन, कानातले वगैरे ठेवले होते। चोरी एवढी मोठी असल्यामुळे पोलिसांनी लगेचच 3 पथकं तयार केली आणि स्टेशन आणि कोच मधले सीसीटीव्ही तपासले जात आहेत। ही चोरी अगदी प्लॅन करून ट्रेनवर लक्ष ठेवणाऱ्या प्रोफेशनल टोळीने केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे। या घटनेनंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय।